पहाटेपासूनच मुंबईमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे। मुंबई आणि मुंबई उपनगरांमध्ये पावसाचा जोर वाढलाय। मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी करण्यात आला। पावसासह सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे। आज पहाटेपासूनच मुंबई आणि मुंबई उपनगर या भागामध्ये जोरदार पाऊस कोसळतोय। विशेषतः मुंबई आणि ठाण्यासाठी आता पावसाचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे। या संदर्भात ताजे अपडेट देण्यासाठी आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे आपल्यासोबत जोडलेत। मीनाक्षी, आपण पाहतोय एक आठवड्याभराची तरी पावसाची विश्रांती होती असं म्हणायला हरकत नाही आणि त्यानंतर पुन्हा आज पहाटेपासून मुंबईमध्ये मुसळधार पाऊस कोसळतोय। काय ताजे अपडेट आहेत? निश्चितच करण, आपण पाहतोय की पुन्हा एकदा मान्सून हे राज्यामध्ये सक्रिय झालेला पाहायला मिळतंय। कारण आपण पाहिलं होतं की जवळपास 15 दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार असल्याची माहिती ही हवामान विभागानं दिली होती आणि शनिवारपासून आपण पाहतोय की अगदी संध्याकाळपासून पावसाचा हा जोर वाढलेला पाहायला मिळतोय। मागच्या 2 दिवसापासूनचा जर पावसाचा आढावा घेतला तर निश्चितच मुंबईसह ठाणे, पालघर, कोकण पट्टा असेल या सगळ्याच भागामध्ये चांगला पाऊस झाला। आज देखील आपण पाहतोय की आठवड्याची सुरुवात आणि आजच्या या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी पाहतोय की मुंबईसह ठाणे असेल किंवा पालघर या सगळ्याच जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस होतोय। पण मुंबई आणि पालघर जिल्ह्यासाठी येलो अलर्ट आज जारी केलेला आहे। जसं आपण पाहतोय की मुंबई शहर असेल, उपनगर असेल आणि पश्चिम उपनगरात सध्या जोरदार पाऊस पडत आहे। आपण हा सगळा पट्टा पाहिला तर पश्चिम उपनगरामधली ही सगळी दृश्य आहेत। आज दिवसभरामध्ये असाच पावसाचा जोर राहील। सोबतच 50 ते 60 किलोमीटर प्रति तास जोरदार वारे देखील वाहणार आहेत। सोबतच मुंबईचा जर आढावा घेतला तर मुंबईमध्ये पुढील काही दिवस असाच चांगला पाऊस राहणार आहे। सोबतच आपण पाहतोय की पुणे असेल, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर या सगळ्याच जिल्ह्यामध्ये हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सोबतच मराठवाड्यामध्ये देखील जरा पावसाचा कमी जोर असेल, पण तिथे देखील बीड असेल, नांदेड, लातूर, जालना, संभाजीनगर या सगळ्याच जिल्ह्यांमध्ये देखील पाऊस असणार आहे। सोबतच विदर्भामध्ये जर आपण पाहिलं तर आज हलक्या पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। पण अधूनमधून आपण जर पाहिलं तर सरी ज्या आहेत पावसाच्या या देखील कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। सध्या जर आपण पाहिलं तर कोकण विदर्भातील सगळ्याच पालघर असेल, मुंबईमध्ये सध्या हा पाऊस पडत आहे। पण पुढील 24 तास हे महत्वाचे आहेत। कारण सध्या जर आपण पाहिलं तर पुढील 3 तासासाठी मुंबई आणि ठाण्यासाठी येलो अलर्ट जारी केलेला आहे। पण पाऊस असाच जर